चंगदू ऐतिहासिक महत्वाचं हे शहर आर्थिक, सांस्कृतिक आणि व्यापार उदीम यासाठी महत्वाचं आहे. लोकसंख्येनुसार चीनमधील चौथ्या क्रमांकाचं हे शहर रस्ते आणि अतिजलद ट्रेन्स याच्या माध्यमातून अनेक शहरांशी जोडलेलं आहे. या शहराची नवी ओळख होऊ लागली आहे ती जायंट पांडा याच्या संवर्धनासाठी. जायंट पांडा हा नामशेष होऊ घातला होता. नैसर्गिक वाटा व अशा तऱ्हेच्या वातावरणामध्ये या जायंट पांडाचं प्रजनन आणि संवर्धन केलं जातं. आज त्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि अगदीच नामशेष होऊन घातलेला हा प्राणी बऱ्यापैकी संख्येने वाढला आहे. जायंट पांडा हा दिवसातील बहुतांशी वेळ झोपलेला असतो आणि ज्या वेळेला जागा असतो त्यावेळेला काही ना काही खात असतो. त्याच्या खाण्यातील 99% अन्न हे बांबू असतं. मग ते बांबूचे काठ्या असतील, बांबूचे पानं असतील किंवा आपण कधी न पाहिलेल्या बांबूच्या बिया असतील. नैसर्गिक वातावरणामध्ये वाढणारे जायंट पांडा साधारणतः 25 ते 28 वर्षापर्यंत जगतात. त्या सुमारास त्यांचे दात पडायला लागतात आणि मग त्यांना खाता येत नाही. बांबू खाणारे हे प्राणी नंतर त्यांना काही खाता येत नाही आणि त्यामुळे उपासमारीने ते मरतात. झूमध्ये मात्र ते 30-35 वर्षापर्यंत जगतात. ज्यांचे दात पडले आहेत अशा पांडांचे दात आपण कृत्रिमरित्या नव्याने अजूनपर्यंत काही बसवू शकलेलो नाही. पांडा हा एक अतिशय सुस्त प्राणी आहे. बहुतांश वेळ म्हणजे जवळपास दिवसातले 16-1 तास तो झोपलेलाच असतो. उर्वरित काळामध्ये त्याला सतत खाणं लागतं आणि त्या खाण्यामध्ये 99% हा बांबूच असतो. उंदीर, घुशी आणि काही प्राणी तो खातो, पण तो फारच कमी हिस्सा असतो. या प्राण्याचं प्रजनन नैसर्गिक अवस्थेमध्ये सुद्धा जरा थोडंसं कठीणच असतं आणि त्याच्यामुळे हा प्राणी नामशेष होऊ लागलेला. एका वेळेला एका मादी पांडाला 1 किंवा 2 अपत्य होतात आणि त्यामधलं जे कमजोर आहे त्याला ती टाकून देते, कारण जो एक आहे त्याचं मात्र तिला व्यवस्थित संगोपन करायचं असतं. जायंट पांडाचं पिल्लू, नवजात पिल्लू अर्भक हे मात्र फक्त 90 ते 100 ग्रॅम वजनाचं असतं आणि तिथून लाल लाल असणारं, केस नसणारं, आंधळं, काही दिसत नाही असं हे पिल्लू मोठं होतं आणि त्यानंतर जायंट पांडा म्हणजे चांगलाच मोठा वजनदार प्राणी बनतो. झाडाच्या फांद्यांवर किंवा खोडांवर उभ्याने सुद्धा सतत झोपणारा हा प्राणी. पण माझं नशीब चांगलं की मला या ठिकाणी तो जागा असलेला दिसला. 2-3 क्युबिकल्समध्ये बघितलं या प्राणी संग्रहालयामध्ये. सगळीकडे मला हा जागा प्राणी दिसला. त्यांच्या जागे राहण्याची ही दिवसाची वेळ असते की काय कोणास ठाऊक. आणि हा पहा, एका ठिकाणाहून उठला पण दुसऱ्या ठिकाणी आडवा झाला. या प्राणी संग्रहालयामध्ये लहान आणि थोडे मोठे असे तिथेच जन्मलेले पांडा जे आहेत त्यांना वेगळं वेगळं ठेवलं जातं आणि ठेवतात ते पूर्णतः नैसर्गिक वाटेल अशा तऱ्हेच्या वातावरणामध्ये. आणि ती या प्राणी संग्रहालयाची खासियत आहे. जायंट पांडाशी थोड्याफार प्रमाणामध्ये साधर्म्य राखणारा परंतु जीवशास्त्रीयदृष्ट्या त्या फॅमिलीमध्ये न येणारा हा दुसरा प्राणी म्हणजे रेड पांडा. दिसतो थोडाफार रकून सारखा, परंतु त्याच्या पायाच्या अंगठ्यांच्या ठेवणीमुळे तो रकूनपेक्षा वेगळा म्हणून ओळखता येतो. हाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. चंगदू हे बागांचं शहर आहे आणि त्याच्या काही भागांमध्ये उफवर मुलं आणि मुली गुलाबी आणि निळ्या रंगाच्या कागदांवरती आपली आणि आपल्या वडीलधाऱ्यांची माहिती लिहून ठेवतात. त्यानुसार संपर्क करून पुढे बोलणी होतात आणि लग्न जमतात. चंगदूमधील ऐतिहासिक जुन्या गल्ल्या, तेथील बाजार आणि खाऊ गल्ली हे प्रसिद्ध आहे. या शहरामध्ये बांबूला खूपच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे इकडचं कारंजं सुद्धा बांबूच्या डिझाईनमध्ये केलेलं आहे.